नमस्कार. लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी, कारण त्यांना मेचा हप्ता आता त्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच मिळू शकतो. तर याबाबतचा जी-आर या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने 23 मे 2025 रोजी निर्गमित केलेला आहे. तर जाणून घेऊया जी-आर काय आहे. तर आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2025-26 मधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता निधी वितरित असा या ठिकाणी जी-आर आहे. तर आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी महिलांना मे 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी सन 2025-26च्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून निधी वितरित करण्याबाबतचा वित्त विभागास संदर्भाहीन क्रमांक 3 अन्वये प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावावर वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेस अनुसरून निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. तर शासन निर्णय जाणून घेऊया. तर आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जमाती घटकासाठी मागणी क्रमांक T5 मधील मुख्य लेखाशीर्षक 2235 सामाजिक सुरक्षा व कल्याण या मुख्य लेखाशीर्षकाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता लेखाशीर्षक 2235 T 758 बाब क्रमांक 31 सहाय्यक अनुदाने अंतर्गत 335,70,00,000 इतका निधी प्रशासकीय विभागप्रमुख म्हणून सचिव व महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पित निधी वितरित प्रणालीद्वारे वितरित करण्यास मंजुरी प्रदान करण्यात येत आहे. म्हणजेच लाडकी बहीण योजनेसाठी 335,70,00,000 रुपये एवढा निधी या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे. तर यामध्ये नियंत्रक अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपाययोजना बाह्य क्षेत्रात केलेल्या सर्व खर्च स्वतंत्रपणे नोंदवला जाईल याची दक्षता घ्यावी, जेणेकरून शासनाला आदिवासी क्षेत्रातील व उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनांवर होणाऱ्या खर्चास सनियंत्रण ठेवता येईल. तर आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतून फक्त अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना लाभ मिळेल याची दक्षता घेण्यात यावी. तर सदर तरतूद खर्च करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियमपुस्तिका, वित्तीय अधिकार नियमपुस्तिका यामधील वित्तीय नियम तसेच वित्त विभागाच्या संदर्भाहीन क्रमांक 1 येथील शासन परिपत्रकातील दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी संबंधित नियंत्रण अधिकाऱ्याची राहील. सदर निधीचे ज्या प्रयोगासाठी मागणी केली आहे त्याच प्रयोजनासाठी खर्च करण्याची जबाबदारी संबंधित नियंत्रक अधिकाऱ्याची आहे. निधी वितरित करताना विहित कार्यपद्धतीचा अवलंब केल्यास खातरजमा करून सदरचा खर्च करण्यात यावा. तसेच या अंतर्गत झालेल्या खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करण्यात यावे. तर सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 559/225 20/5/2025 अन्वये दिलेल्या मान्यतेस अनुसरून निर्गमित करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, आता लाडक्या बहिणीचा मेचा हप्ता हा लवकरच मिळू शकतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.